आज करणार आहे कोल्हापुरी रस्सा, पांढरा रस्सा. हे मटणचं अळणी, मटणाचं अळणी बिना हळदीचं आहे. ते नकळत हळद टाकले तरी चालते. त्याचं पाणी नसतं. हे खोबरं, हे वाटण्यासाठी लागणार आहे. पांढऱ्या रस्स्यासाठी कांदा, आलं, लसूण, कच्चा मसाला, जिरं, काजू, तीळ आणि खसखस आणि मिरच्या हे सगळं भाजून घ्यायचं आणि मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. तव्यात तेल टाकून चांगलं भाजून घ्यायचं. फक्त खडा मसाला फोडणी टाकताना तेल टाकायचं. जे साईडला खोबरं ठेवलं होतं ना, त्याचं नारळाचं दूध काढून घेऊयात. नारळाचं दूध काढताना फक्त थोडंसं पाणी टाकून त्यातलं दूध काढून घ्यायचं आहे. हे पाणी टाकून नारळाचं दूध काढून घेतलेलं आहे. आता जे हे वाटण आहे, मसाला बारीक करून घेऊयात. आपण भाजलेल्या मसाल्याचं वाटण करून घेतलेलं आहे. तेल तापत आहे, त्याच्यामध्ये हा कच्चा मसाला टाकून घ्यायचा. ते चांगलं भाजू द्यायचं तेलामध्ये. कच्चा मसाला चांगलं भाजून झालं की जे केलेलं आहे वाटण तर टाकून घ्यायचं. चांगलं भाजून घ्यायचं. हे चांगलं भाजून घेतलं की मटणाचं पाणी टाकून घ्यायचं आणि नारळाचं दूध चांगली उकळीस्तर ठेवायचं. ह्याला चांगली उकळी फुटली. आता काढून घेऊयात. तयार झाला आपला पांढरा रस्सा. काढून घेऊयात वाटी. तयार झाला पांढरा रस्सा आपला.